ह्या नॅचरल अर्थचा दुष्परिणाम किती एक्स्ट्रीम असू शकतो याची एक केस स्टडी सांगतो. एक 35 वर्षाची व्यक्ती आपल्याकडे आले आणि जुनी पेशंट, पण मधल्या काळात काही कारणास्तव बाहेरगावी होते म्हणून संपर्क नाही. त्यांना एक खूप मोठी समस्या निर्माण झाली की त्यांच्या लोअर ॲब्डोमेन, पोटात आणि स्क्रोटम मध्ये तीव्र वेदना असायच्या, कायम वेदना असायच्या की त्या एवढ्या सिव्हिअर असायच्या की त्यांच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांना बिलकुल कॉन्सन्ट्रेट करता येत नव्हतं. आणि त्यांचा मोठा व्यवसाय होता, पण स्टील ही सफरिंग अ लॉट. आणि त्यांच्या सगळ्या तपासण्या होऊन गेल्या होत्या ऑलरेडी, सोनोग्राफी पासून, MRI पासून, स्कॅन पासून, ब्लड टेस्ट, बायोकेमिकल टेस्ट, आणि आयदर सर्जन घ्या, युरोलॉजिस्ट घ्या, सगळ्यांचे ओपिनियन झाले. लास्ट त्याच्यावर काही सोल्युशन निघत नव्हतं. असं वाटलं की न्यूरोलॉजिकल असेल, एखादी जी नर्व असेल, नस असेल ती तिथे खूप स्टिम्युलेट करते आणि त्याच्यामुळे सूज येऊन तिथे वेदना निर्माण होतात. आणि अल्टिमेट सोल्युशन असं काढलं गेलं की तो एरिया स्क्रॉटम एक बाजूचा अगदीच कट करावा लागेल, सर्जरी करायला लागेल. इथपर्यंत ती तयारी झाली. अचानक त्यांना आठवलं की आपण ओपिनियन म्हणून यावं, म्हणून मग ते आपल्याकडे विश्वगोविंदला मला कन्सल्टिंगला भेटायला आले. मग हिस्ट्री घेताना लक्षात आलं की त्यांचा, जसं मी म्हटलं की व्यवसाय होता, तर त्यांचं ट्रॅव्हलिंग असायचं, ज्याच्यात त्यांना युरिन आणि मोशन सकाळी अर्ली निघायला लागायचं, त्याच्यातून ते पूर्ण अडवलं जायचं. आणि ते जिथे वेळ मिळेल तिथे ते फक्त नॅचरल अर्ज रिलीज करायचे किंवा युरिन मोशनला पास करायचे. आणि हे एवढं सातत्याने न कळत घडत होतं आणि यंग एज असल्यामुळे त्यांनी ते सस्टेन पण केलं. आणि खूप वेळानंतर तोच थोडक्यात आपल्या आयुर्वेदापाने वाताचा अवरोध झाला किंवा वात साचून तो वात एवढा त्यांना डिफिकल्टली केला की त्यांना ते अगदी स्क्रॉटम निघेपर्यंत, स्क्रॉटमची सर्जरी करेपर्यंत त्यांचं डिसिजन प्लॅनिंग झालं. मग आपण ट्रीटमेंट प्रोटोकॉल अगदी सिम्पली ऍक्ट केला की त्यांच्या जे काही प्रॉब्लेम होते किंवा ज्या त्यांच्याकडनं चुका होत्या त्यांचं निवारण केलं. त्यांना सगळ्या नॅचरल अर्ज व्यवस्थित सांभाळायला सांगितलं. याच्या जोडीला आपण पोटातून औषधं आणि बस्ती ही चिकित्सा केली. हार्डली मोजून 21 ते 25 दिवसात त्यांचे सगळ्या जे काही कंप्लेंट्स होत्या त्या गेल्या. आणि आज ते संपून ऑलमोस्ट 3 ते 4 महिने झाले असतील. आता 2 दिवसापूर्वी ते दुसऱ्या कारणासाठी भेटले. त्यांना शून्य पेन, काहीच वेदना नाही, दुखणं नाही, काही नाही. आणि अशा प्रकारे आपण यशस्वी पद्धतीने त्यांची सर्जरी टाळायला यशस्वी झालो.